गोंदिया जिल्हा हे धानाचा जिल्हा म्हणून अशी ओळख आहे। गोंदिया जिल्ह्यातील 60,000 शेतकऱ्यांना आपल्या धानाची विक्री सोसायटीमध्ये केलेली आहे। मागील 1.5 महिन्यापासून गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे चुकारे थकले आहे, मात्र तरीही शासनाकडून शेतकऱ्यांचे चुकारे देण्यात आले नाही। एकीकडे लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केली जाते, मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी शासनाकडे पैसे नाही का, असा सवाल गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आता करत आहेत। महायुती सरकार जे आता 2 महिने अगोदर जी आता सत्तेमध्ये आलेली आहे, त्या सरकारला माझी अशी शेतकरी म्हणून मी आता 2 महिने अगोदर जे धानाची मळणी केली आणि ते धान खरेदी विक्री सोसायटीमध्ये घातलं, त्या धानाचे चुकारे आमच्या गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये भरपूर असे लोकांचे चुकारे आहेत। जवळपास की ते 90% लोकांचे चुकारे आतापर्यंत नाही भेटलेले आहेत। ते म्हणून माझी सरकारकडून अशी इच्छा आहे आणि की त्यांना विनंती आहे की आमचे जे 2 महिने अगोदर आम्ही धान टाकलेले आहेत त्याचे चुकारे त्वरित द्यावे, कारण आमची रब्बी फसल ही आता लागवडीला आणि पेरणीला आलेली आहे। त्याकरिता आम्हाला खतं बियाणे हे सर्व खरेदी करायचे आहेत आणि त्यापासून आम्हाला रब्बी लागवड करायची आहे। शेतीला आणखी पुनश्च आम्हाला त्याच्यामध्ये गुंतवायचं आहे। त्याकरिता त्यांनी आमचे चुकारे द्यावे, कारण की शासन एका बाजूला सांगत आहे की आम्ही लाडकी बहीण योजना करतो, आम्ही ह्या योजना देतो, त्या योजना देतो, भरपूर योजनांना पैसे देतात की ते योजना न देता जो जगाचा पोशिंदा किंवा आपला देशाचा पोशिंदा आहे त्या शेतकऱ्यांना त्यांचे मेहनतीचे पैसे आहेत ते त्यांनी द्यावं अशी माझी इच्छा आहे। निवडणुकीमध्ये आमचे जे आता लाडके मुख्यमंत्री झालेले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विधानसभा जे सभा घेतल्या सभामध्ये जाऊ ओरडू सांगितलं की आम्ही 25,000 रुपये बोनस देऊ, पण आता वेळेवर आता त्यांनी बोनस द्यायला कुठेतरी 25,000 रुपये बोनस द्यायला नकार दिला आहे आणि कुठेतरी 20,000 रुपये मागे जसं देत होते त्याच पद्धतीने ते बोनस देणार आहेत असे म्हणत तेही आतापर्यंत जमा झालेले नाही। तिथं शेवटी चुकारे सुद्धा जमा झालेले नाही। ही शोकांतिका आहे, तरी शासनाने याकडे बारकाईने लक्ष द्यावं अशी विनंती आहे। लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामध्ये शासन लाडकी बहिणींना तुरंत आता सत्तेत आल्यानंतर त्यांना पैसे वाटत आहेत किंवा त्यांना देत आहेत, तर त्यांना देऊ म्हणून आम्ही ते पैसेही ते देत आहेत, पण शेतकऱ्यांचे जे स्वतःच्या मेहनतीचे धानाचे चुकारे आहेत ते बरं का देत आहेत, ते का बरं ठरवून ठेवलेले आहेत, त्यांना थांबवून ठेवलेले आहेत हे कळत नाही। ते द्यायला पाहिजे अगोदर, कारण की लाडकी बहिणीची योजने हे त्या तुम्ही आपल्याकडून देतात, पण शेतकऱ्यांचे पैसे तुम्ही आपल्याकडून स्वतःहून देत नाही, तर ते त्यांच्या स्वतःच्या मेहनतीचे त्यांच्या कष्टाचे पैसे आहेत, ते पैसे त्यांना द्यायला पाहिजे एवढी माझी शासनाकडून अपेक्षा आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 24-25 मध्ये 66,035 शेतकऱ्यांकडून 20,89,251 क्विंटल खरेदी आजपर्यंत करण्यात आलेली असून 10,947 शेतकऱ्यांना 83,66,96,000 इतकी रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे। अद्यापर्यंत 392 कोटी रुपये प्राप्त होणे बाकी आहे। सदरची रक्कम प्राप्त होताच उर्वरित शेतकऱ्यांनाही पेमेंट अदा करण्यात येईल। आणि आता शासन याकडे काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।